रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट मी जो दाखवतोय, खरं तो फ्लॅट खूप सुंदर आणि खूप मोठा आणि खूप चांगला आणि फुल्ली फर्निश असणारा फ्लॅट आहे। कार्पेटचा जर आपण विचार केला तर कार्पेट तुम्हाला 1043 कार्पेट असणारा फुल्ली फर्निश चांगल्या पद्धतीचा बनवलेला हा 3 BHKचा फ्लॅट असेल। आणि ह्या कॉम्प्लेक्सची खासियत तुम्हाला एकच असणार आहे की कमी लोकांमध्ये मोकळं ढाकळं फिरायला मिळालेलं कॉम्प्लेक्स असेल, ज्याच्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीचे ॲम्युनिटीज नक्की मिळतील। ढोकळे कोलशेत रोडला सगळ्यात सुटसुटीत जर कॉम्प्लेक्सचं नाव असेल तर मला असं वाटतं ते हेच कॉम्प्लेक्स आहे। आणि याच्या जर आपण बाहेर गेलो तर बाहेर जाताना तुम्हाला हा ईस्ट असणार आहे आणि आतमध्ये येताना वेस्ट असेल। तसं जर बघितलं तर हे जे मालक आहे, ह्या मालकांनी सेफ्टी डोअर बनवलेला आहे। बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक साईडला हा फ्लॅट आहे, अधिक तुमच्या घराच्या इथे हे मोकळी अशी जागा तुम्हाला मिळेल आणि हे 2 लिफ्टचं प्रावधान आहे। ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 8च माळ्याची बिल्डिंग आहे। आपला जो फ्लॅट आहे तो तसं बघितलं तर खरं तर वरच्या साईडलाच फ्लॅट आहे, खाली फ्लॅट नाही आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला पश्चिम दिशेला म्हणजे आतमध्ये जाताना वेस्ट आहे, बाहेर येताना ईस्ट असंच आहे। हा सेफ्टी डोअरचं काम ऑलरेडी केलेलं आहे, दरवाजाचं काम ऑलरेडी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपलं घर खरं चालू होतं। घराच्या आतमध्ये तुम्हाला जाणवेल चांगल्या पद्धतीचं फर्निचरचं काम आहे आणि दिसताना तुम्हाला दिसेल की खरोखर हे घर खूप मोठं आहे। फक्त डायनिंगचा स्पेस जरी बघितलं तर तुम्ही बघू शकता एवढा मोठा चांगला प्रशस्त असा डायनिंगचा स्पेस आहे, जिथे इथे त्यांनी भगवंताची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे। ह्या साईडला परत वेगळं असं त्यांनी सामान ठेवण्यासाठी एक व्यवस्थित बनवलेलं आहे। एसीचं प्रावधान ऑलरेडी आहे। त्याच्यानंतर हे इकडे जर तुम्ही बघितलं तर टी व्ही युनिट म्हणा, सोफा म्हणा, ते सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला असं सुटसुटीत आणि असं मोकळं ढाकळं असं फर्निचर बनवलेलं आहे, जिथे ह्या साईडला टी व्ही युनिट, ह्या साईडला सोफा, वरती जर तुम्ही बघितलं तर पूर्णपण घराला असं फॉल सिलिंग बनवलेलं आहे चांगल्या पद्धतीचं आणि सुंदर आणि चांगलं असं जाणवतं की हे खूप मोठं आणि प्रशस्त आहे अशा पद्धतीचं। आणि इकडनं जर आपण समजा ह्या हॉलच्या जर ह्या साईडला आपण जर गेलो तर तुम्हाला इकडनं जर समजा आपण खाली बघण्याचा जर विचार केला तर तुम्हाला दिसेल की ह्या इंटरनल जे गार्डन आहे, ह्या इंटरनल गार्डन आहे जे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिसतं। आणि आपण वरती असल्या कारणाने इथं वरती तुम्हाला मात्र आकाशाचं दर्शन होतं आणि आतमध्ये घरामध्ये उजेड मात्र ह्याच गोष्टीमुळे सगळ्यात जास्त उजेड तुमच्या घरामध्ये प्रॉपर तुम्हाला बघायला मिळतो। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम अशा चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा आहेत। स्विमिंग पूल नाही म्हटलं तर 2 ते 3 स्विमिंग पूल आहेत, जिथे सगळ्यात चांगली खासियत आहेत की आपल्या इथे कवर्ड स्विमिंग पूल लेडीज लोकांसाठी एक वेगळा आहे, जो मिनिमम त्याच्यात टेम्परेचर म्हणा त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेला एक स्विमिंग पूल आहे, जो लेडीज लोकांना प्रॉपर वापरता कवर्ड आहे, त्याला सगळ्या बाजूने कवर्ड करून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे ती एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे की लेडीज लोक त्याला चांगल्या पद्धतीने वापर करू शकतात। पहिलं बेडरूम आहे, ज्याच्यात 1043 कार्पेटचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात मॉड्युलर किचन, बेडरूम्स, बेड, म्हणजे तुम्हाला इथे थोडक्यात आलात तर इथं फक्त बेड आपलं सामान जे आहे वापरायचं ते वापरायचं सामान आणलं की बाकी काहीच आणायची गरज नाही। इथं टी व्ही युनिटचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे, टी व्ही लावायचा इथे कार्यक्रम चालू होईल। इथे तुमचं कपाट ऑलरेडी चांगल्या पद्धतीनं विथ की बनवलेलं आहे, क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथं खिडकी आहे। बेड सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे। वरती फॉल सिलिंगचं काम ऑलरेडी मस्त आणि चांगल्या पद्धतीचं केलं गेलेलं आहे। बसायला चेंज करण्यासाठी ऑलरेडी एक साईड टेबल म्हणा किंवा इथे बसायला एक तुम्हाला व्यवस्थित बनवलं गेलेलं आहे। अधिक जर इकडे दरवाजा बंद केला हा तर ह्या साईडला आलात तर सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे परत एक व्यवस्थित असं मिळते। आणि हे अशा पद्धतीचं हे तुमचं एक मास्टर बेडरूम आपण सध्या बघितलं। आणि ह्या मास्टर बेडरूमच्या जर आपण बाहेर जायचा विचार केला तर तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे हा जो हॉल होता तो हॉल होता। फर्निचर खरं तर बघितलं तर खरोखर चांगल्या पद्धतीचं फर्निचर तुम्ही बनवलेलं आहे। इथे सोसायटी झालेली आहे, कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे तुम्ही नक्की घेऊ शकता अशा पद्धतीचं हे घर आहे। नंतर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं ऑलरेडी आहे। याच्यातही तुम्हाला काय काम करायची गरज
नक्कीच नाही आहे. ह्या कॉमनच्या जस्ट अपोजिटला जर आपण गेलो तर अपोजिटला गेल्यानंतर तुम्हाला एक एक किचन आहे जे सुसज्ज, चांगलं आणि पद्धतशीरपणे बनवलेलं आहे. ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर साफसफाईची गरज आहे. मात्र वरती स्टोरेज, ह्या साईडला स्टोरेज, इथं फ्रीजचं प्रावधान, मायक्रोवेव्ह किंवा खाली जर बघितलं तर मॉड्युलर किचन, चिमणी, त्या सगळ्या पद्धतशीर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलं गेलेलं आहे. आणि इकडे जर तुम्ही आलात तर इथे परत एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे जिथे तुमचं वॉशिंग मशीनचा पॉईंट आणि वरती कपडे सुकवण्यासाठी ऑलरेडी सगळ्या गोष्टीचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एवढी मोठी जागा कपडे सुकवण्यासाठी म्हणा किंवा वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी दिले गेलेले. अशा पद्धतीचं हे तुमचं किचन असणार आहे. आणि किचनच्या जर आपण बाहेर आलोत तर बाहेर आल्यानंतर इमिडिएटली जर तुम्ही पुढे आलात तर इथे खरं तसं बघितलं तर मंदिराचं प्रावधान ऑलरेडी होतं, पण आता इथे मंदिराचं प्रावधानाच्या ऐवजी ह्या मंडळींनी इथे स्टोरेजसाठी ऑलरेडी जागा बनवली गेलेली आहे. आणि जस्ट याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक बेडरूम बनवले गेलेला आहे. ह्या पद्धतशीर चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे, जिथे ह्या मुलासाठी एक अभ्यास करण्यासाठी ऑलरेडी इथं टेबल बनवलेला आहे. इथं त्याचं स्टोर रूम, कपडे ठेवण्यासाठी. आणि जर 2 मुलं असतील तर वरती एक आणि अधिक खाली एक, त्यांना असे झोपण्यासाठी एक जागा बनवलेली आहे. वरती जायला एक शिडी म्हणा किंवा इकडनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे खिडकीवरती परत फॉल सिलिंगचं वगैरे सगळं काम करून एक एसीचं प्रावधान करून ऑलरेडी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीची एवढी मोठी जागा इकडं हा स्पेस बनतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्याच्यातनं बाहेर येऊ, बाहेर आल्यानंतर हा शेवटचा मालकाचा बेडरूम असणार आहे. या मालकाच्या बेडरूममध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला इथे एक असं कपाट मस्त मोठं आणि पद्धतशीर बनवलेलं आहे. कपाटाच्या नंतर ज्यावेळेला पुढे येऊ त्यावेळेला तुम्हाला इथे इमिडिएटली चांगलं प्रशस्त, भारदस्त, मोठं असं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, ह्या साईडला जागा अधिक. इकडे ह्या साईडला जरी आलात तर इथे पण एक परत जागा अशी वेगळी आंघोळीसाठी अशी वेगळी जागा इथं पण बनवली गेलेली आहे. अशा पद्धतीचं हे बाथरूम तुम्हाला इकडं मिळतं. आणि जेव्हा ह्या बाथरूममधून आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला ह्या मालकाच्या बेडरूममध्ये इकडे एक टी व्ही युनिटचं प्रावधान आहे. इथे एक टी व्ही लावून द्यायचा आहे, बाकी टी व्ही युनिट ऑलरेडी सेट आहे. इकडनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी गार्डन फेसिंग तुम्हाला इकडनं दिसतं. उजेड, वारं चांगलं मिळतं. आणि मग हा सगळ्यात मोठा चांगला एक बेड तुम्हाला इथे मिळतो. आणि बेडच्या वरती जरी तुम्ही बघितलं तर फॅन म्हणा, ट्यूबलाईट म्हणा, AC म्हणा आणि फॉल सिलिंगचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ऑलरेडी काम केलेलं आहे. साईड टेबल ओले, ह्या साईडला इकडे एक साईड टेबल, त्या साईडला साईड टेबल, इकडं स्टोरेज. अधिक विशेष म्हणजे जिथे तुम्हाला ते एक कपाट दाखवलेलं होतं, परत ह्या साईडला एक कपाटचं प्रावधान अधिक. जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे पण जर बघितलं तर इथं पण एक अजून त्यांचं जे ड्रेसिंग टेबल आहे तो इथे एक ड्रेसिंग टेबल पण बनवलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीचा असं सुंदर 3 BHKचा फ्लॅट आहे, जिथे हे जे कॉम्प्लेक्स आहे हे ढोकळे कोलशेत रोडला चांगलं कॉम्प्लेक्स म्हणलं जातं, जिथे कमी लोकांमध्ये जास्त ॲम्युनिटीज म्हणजे वापरायला मिळतात अशा पद्धतीचं आहे. झाडं झुडं, मंदिर वगैरे त्या सगळ्या गोष्टी अशा चांगल्या पद्धतीनं, थोडं लक्झरियस टाईप, थोडा लंडन सिटी टाईप म्हटलं तरी चालेल, अशा पद्धतीनं हे कॉम्प्लेक्स बोलल्या जातं. तर अशा पद्धतीच्या अशाच ह्या कॉम्प्लेक्समध्ये हा 3 BHKचा खरं तर हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला कोणाला बघायचा असेल तर मला सांगा, हा फ्लॅट मी दाखवतो. ज्या मंडळींना काम करण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे आणि काम करण्याला खूप वेळ लागतो, खूप वेळ जातो, 2-3 महिन्याचा अवधी जातो आणि फक्त साफसफाई करायची आणि राहायला यायचं आहे, पैसे दिले आणि मला चावी पाहिजे, अशाच लोकांसाठी हे घर नक्की असू शकतं. आणि 3 BHK आहे. कामाचा ताणतणाव नको आहे, कपडे घ्या, राहायला या, अशाच लोकांसाठी हे घर असू शकतं. याची जी किंमत आहे ठेवताना ह्या मालकाने 2,30,00,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. आणि याच्यात कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हटलं तरी लोन 100% इकडे होऊ शकतं. आणि जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला असं वाटतं मला फोन करा. हलोडा लंडन सिटी नावाचंच ह्यांनी बनवताना नाव दिलं होतं. तर जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट मी नक्की दाखवू शकतो. फुल्ली फर्निश आहे, या सगळ्या सामानाचे ते घर आपल्याला मिळणार आहे. जर बघायचं असेल तर मला फोन करा. 2,30,00,000 निगोशिएबल असणारी किंमत आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा कार्यक्रम आपण करतो. हेही त्यातलंच एक घर आहे. तर हे घर बघायचं असेल तर मला सांगा, मी हे घर तुम्हाला नक्की दाखवतो. आणि आमच्या जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, आम्हाला सबस्क्रायबर्स करा, आम्हाला कमेंट्स करा, आम्हाला शेअर करा. आणि असंच आमच्यावरती सगळ्यांनी कृपादृष्टी ठेवा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.